वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत उत्कर्षनं 720 पैकी 710 गुण मिळवले होते। अभ्यासात हुशार असणाऱ्या उत्कर्षनं इतकं टोकाचं पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे। त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। बीडमधील 20 वर्षाच्या तरुणानं पुण्यात गळा चिरून घेत आत्महत्या केल्याची घटना 12 मे रोजी घडली होती। आता या घटनेत धक्कादायक माहिती समोर येते आहे। उत्कर्ष महादेव शिंगणे असं विद्यार्थ्याचं नाव असून तो भोपाळमधील एम्स कॉलेजमध्ये MBBS शिकत होता। मूळचा बीडचा असलेला उत्कर्ष वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धेसाठी आला असताना त्यानं आत्महत्या केली। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पुण्यात 8 मे पासून वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत। या स्पर्धांमध्ये उत्कर्ष शिंगणे हा सहभागी झाला होता। अभ्यासात हुशार असलेल्या उत्कर्षनं शैक्षणिक ताण, अभ्यासाचा दबाव आणि नैराश्य यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येते आहे। उत्कर्षनं 12 मे रोजी पहाटे पुण्यातील विद्यार्थ्याच्या वसतिगृहात आत्महत्या केली। उत्कर्ष गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता, त्याच्यावर उपचारही सुरू होते। आत्महत्या करण्याआधी उत्कर्षनं ऑनलाईन चाकू मागवला होता। त्यानं वसतिगृहातील बाथरूममध्ये गळा चिरून आत्महत्या केली। तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता। वानवडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केलाय। आत्महत्या करण्याआधी उत्कर्षनं आईवडिलांना व्हॉट्सअॅपवर सुसाईड नोट पाठवली होती। व्हॉट्सअॅपवर स्टेटसवरही शेवटचा मेसेज टाकला होता। आत्महत्येच्या आदल्या दिवशी मित्रांसोबत DJ नाईटमध्ये सहभागी झाला होता। याशिवाय भोपाळला जाण्यासाठी तिकीट बुक करण्याची विनंती त्यानं मित्राला केली होती, पण भोपाळला जाण्याआधी 12 तारखेला पहाटेच त्यानं जीवन संपवलं। सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय? मी उत्कर्ष शिंगणे शैक्षणिक तणावामुळे आत्महत्या करत आहे। शैक्षणिक अभ्यासक्रमातून मुघल, फ्रेंच, रशियन इतिहास काढून टाका। छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचं चरित्र अभ्यासात असावे अशी मागणी सुसाईड नोटमध्ये शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे। नीटमध्ये 720 पैकी 710 वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत उत्कर्षनं 720 पैकी 710 गुण मिळवले होते। अभ्यासात हुशार असणाऱ्या उत्कर्षनं इतकं टोकाचं पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे। त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय।